अन स्वराज्याचं तोरण बांधिल शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे हे स्वराज्याचं तोरण बांधिल शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग हे पालखीत आलं कोण सोबती मावळ सरदार रायगडाच्या सत्रेवर गरजती शाहिरी ललकार संगनगार तू तारी वाजती संबळ ठेक्यान माझ राज शाजीची जाऊ रत्न शिवबा ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग आर भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरल ग ग ग नंग्या तलवारीचा पात नाचत मर्दानी खेळात भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरल ग ग ग माझ्या राजाच्या नावानं घडल शिवराई होन ग उधळे गुलाल भंडारा उधळे गुलाल भंडारा शिवच्या शंभूच्या नावाने माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग 65 वयाची एक काकू आमच्या सोबत होत्या, माझ्या आई होत्या, माझ्या घरातल्या 8 बाय 8 लेडीज होत्या, माझ्या आजी काकू आजी सगळं. सांगण्यास तात्पर्य एकच की आपल्या घरच्यांना सुद्धा महाराजांचा इतिहास कळावा. महाराष्ट्रातलं जे काही स्थळ आहे ती प्रेक्षणीय स्थळ जी म्हणतो किंवा महाराजांच्या आठवणीतली स्थळं म्हणतो ती आपल्या घरच्यांना देखील कळावे. महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही तर महाराजांची ठिकाणं कुठली कुठली, महाराज कुठे गेले, महाराजांचे किल्ले कोणकोणते, त्यातले महाराजांनी स्वतः बांधलेले कुठले, महाराजांनी अतिक्रमण केलेले किल्ले कुठले किंवा जिंकलेले किल्ले कोणते, हे सगळा इतिहास स्नेहप्रेमीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत असतो. त्याच्यापैकी पलीकडे जे सागरदादा खंकाळ आहेत ते सदस्य आहेत आपल्या कमिटीचे, प्रशांतदादा मकरे या ठिकाणी, राहुल बिबे, गणेश कोकरे, प्रणव काळे, मी असतील, गरुडे सर असतील आणि जे शूटिंग घेतात ते केदार गोसावी, असे आम्ही 4-5 जण या ट्रॅकिंगचं वगैरे आयोजन करत असतो. आणि आम्हाला साथ नेहमी लाभत असते. आपले माऊली दादा असतील किंवा अलिगावचे 2-4 जण असतील, पलीकडे अजून कुलदीप असेल, बऱ्याच जणांची साथ आम्हाला या ठिकाणी लाभते. पाहिजे तेवढे पैसे, आता बरेच अडचणी तुम्हाला सांगून जमत नाही, पण 1000 रुपयामध्ये काय काय देतो किंवा पैशाचा विषय मी कुठेच घेत नाही, आम्ही कुठेच घेत नाही कमिटी. 1000 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला एवढ्या सुखसुविधा देतो. त्याच्या मागचं एकच कारण, मी आता इथून निघाल्यापासून 4 वेळा फोटोला तुम्हाला एकत्र या म्हणलं. आम्हाला दुसरं तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे, फक्त तुम्ही आम्ही एकत्र दिसलो पाहिजे. टी शर्ट यासाठी दिसू द्या की तुम्ही आम्ही एकाच ठिकाणाहून आलोय, एकाच परिवाराची माणसं हे सांगण्याचा हेतोय. दुसरा आमचा याच्या मागला कोणता हेतू नाही. आणि कमिटीमध्ये दरवेळेस